खरं तर शासकीय पातळीवर जेव्हा आपण काम करत असतो, तेव्हा लोकप्रतिनिधींचा एक आरसा किंवा लोकप्रतिनिधींचं प्रतिनिधित्व म्हणून हं, आपण जात असतो. तेव्हा साहजिकच जबाबदारीचं भान हं, हे प्रत्येक व्यक्तीला असायला पाहिजे किंवा त्या शासकीय व्यक्तीला असायला हवं. ते कुठेतरी थोडंसं मिस होतंय किंवा थोडंसं पाळलं जात नाहीये असं या रील्सच्या माध्यमातून म्हटलं जातं आणि म्हणूनच हा मुद्दा इथे उपस्थित राहिला आहे. तर त्यामुळे श्रेयस काय आणि प्रेयक काय, हं, प्रेरक काय ह्या गोष्टींचा साकल्याने विचार करण्याची ती गरज आहे. पण लोकांना त्या माध्यमातून कारण सर्वसामान्य जनता ही अनुकरण प्रिय असते. ज्या वेळेला आपण एखादा लीडर म्हणून हं, आपण त्या हं, व्यक्तीकडे बघत असतो, तेव्हा त्या व्यक्तीचं आचरण, त्याची पारदर्शकता आणि त्यांनी केलेल्या कामाची ही पावती ही त्या कामातून मिळत असते, रील्समधून नाही. त्यामुळे शासकीय पातळीवर ज्या पद्धतीचे हं, काही उपाययोजना आहेत किंवा सर्वसामान्य जनतेसाठी जे काही हं. योजना वापरल्या गेल्या आहेत, त्याचं फक्त भान किंवा त्या पद्धतीचे त्या रिलेटेडच जर रील बनवावे, असं जर काही केलं, तर त्याला नक्कीच निर्बंध लागेल असं वाटतं. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABC मराठी न्यूज.